जवळपास 20 दिवस. आता आरोपी झिरो इन झाला आणि त्यानंतर त्यांच्यापर्यंत फिजिकली पोहोचवायला वेळ झाला आणि आपल्या टीमनी एखादी लिंक मिळाला, त्यामधून पॉईंट बीला पोहोचलं. पॉईंट बीला पोहोचल्यानंतर तिकडे एक डुप्लिकेट डॉक्युमेंट त्याच्या ओरिजिनल करायची, मग तिथून पॉईंट सी, असा करत करत जे करा आरोपी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं. तर हे चोरीसाठी जे हुंडाई कंपनीची गाडी वापरली ती म्हणजे चोरीची आहे का? तेही त्यांच्या मालकीच्या नाही आहे. ते पुण्यातून चोरी गेलं अशा आता प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे. ते आम्ही गाडीचे मालक आणि पुणे पोलिसलाही संपर्क करणार आहे आणि तिकडचं जे काय आहे ते त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात सोपवण्यात येईल. सोलापुरातून अजून काही गाड्या चोरी केलेल्या शक्य आहे. इंट्रोगेशनला निष्पन्न होईल आणि त्यांच्या जे मागच्या काही काळात त्यांनी जे काही मुवमेंट केलेले आहे ते पण रेकॉर्ड आम्ही काढणार आहे. त्यात कुठं कुठं फिरलं, काय झालं, ते संबंधित युनिटला आम्ही संपर्क करणार आहे. तेव्हा हे बातम्या सगळ्या आल्यानंतर पोलिसांचीच गाडी आहे म्हणून लवकरच तपास झाला असं एक सगळ्यांचं म्हणणं होईल. तर या संदर्भात काय तुम्ही आव्हान कराल? फिर्यादीच्या गाडी मिळाल्या आहे. फिर्यादी कोणीही असो त्याबद्दल आमचा विचार नाही आहे. फिर्यादीच्या गाडी तपास यंत्रणांनी रिकव्हर केलेला आहे. तरी स्वतःची गाडी कशा पद्धतीने सुरक्षित ठेवते ते नंबर 1 व्यवस्थित पार्किंग आवश्यकता आहे. ते इंडिव्हिज्युअलला आम्ही इट्स जस्ट अन ॲडवायझरी आहे, असा आम्ही दुसऱ्यांना काही सुचवायची आमचं मॅन्डेट नाही आहे. पण व्यवस्थित पार्किंग मध्ये पार्क केलं तर बरं राहील. मी रोडवरच सोडणार अशा जे हॅबिट जे आहे ते अवॉइड व्हायला पाहिजे. आता काही माझ्या घरी पार्किंग नाही आहे, 3-4 घर मिळून जे काही वेकंट प्लॉट आहे तिथं कंपाऊंड असलं तर ते संबंधित मालकांना बोलून तिथं पार्किंगचे अरेंजमेंट करून घेतलं तर अशा जे काही घटना आहेत ते टाळण्यात येईल. गाडीवरती ते किमान 3-4 तरी खूप म्हणजे बाजार असेल आहे ते जसं वर्ष पूर्ण झालं होतं ते तेव्हा आमचं विश्लेषणही झालं होतं या विषयामध्ये. अलार्मिंगली वाढलं अशा परिस्थिती नाही आहे, पण चोरी होत आहे ते आम्ही नाकारणार नाही. थिंग्स आर अंडर कट. ॲट द सेम टाईम आमचं जे रिकव्हरी रेट जे आहे ते इम्प्रूव्ह झालेलं आहे. आमचं एक्सपेक्टेशन आहे क्राईम जे घडण्याचे प्रकार जे आहेत तेच कमी व्हायला पाहिजे आणि ऑब्व्हियसली रिकव्हरी आणखी वाढवायची. दोन्ही दृष्टीने काम चालू आहे. आता जे रिसेंटली सिद्धेश्वरच्या गड्डा यात्रा जे घडलं होतं त्यात आमच्या हे एक मेन लाईन ऑफ थॉट होतं. 2 व्हीलर चोरी किंवा हे लहान मुलांना पळवण्याचा विषय हे असा नाही होऊ द्यायची म्हणून त्यात बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली त्यात काही कॉन्क्रीट लीड नाही आहे. आमचे प्रयत्न अजूनही चालू आहे, ते सोडलेलं नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.